मंजिरी, आपण आपल्या या येणाऱ्या बाळाबरोबर आपल्याही आयुष्याची सुरुवात पुन्हा नव्यानं करूया. मी तुला एक गोष्ट प्रॉमिस करतो, इथून पुढे आपल्या आयुष्यात प्रेमाची कमी कधीही पडणार नाही. तुमच्या प्रेमाची सवय लागली आहे मला. कसं असतं, एखादी गोष्ट मिळाली ना की माणसाचं मन त्या गोष्टीबद्दल स्वप्न रंगवायला लागतं आणि अचानक एक दिवस सगळी स्वप्न काच फुटावी इतक्या सहजपणे मोडून पडतात. हे बघ मंजिरी, तुझ्या या अशा दिवसात मी तुझी सोबत. आता आहात तुम्ही माझ्यासोबत, पण माझ्या पदरात पडलेलं हे प्रेम काही महिन्यांनी नसेल माझ्याकडे. तुम्ही या बाळाला भेटायला. हो, बाळासाठी सांग. कारण कसं आहे, आईशी आम्हाला फोनवर बोलता येतं, पण जर बाळाशी बोलायचं असेल तर आम्हाला आईच्या जवळच यावं लागतं. फोनच उचलत नाहीये मुलगी. सकाळपासून त्यांच्याकडे गेली आहे, निदान एक फोन तरी. काका काका सध्या तिथे काय वातावरण असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. घरातला कर्ता पुरुष बेपत्ता झाला, परत येण्याचे चान्सेस स्लिम आहेत. स्वतः मंजिरी तरी कुठल्या इमोशनल टर्मोइल मध्ये असेल त्याची चिंता मला वाटते ना. मी स्वार्थी आणि भावनाशून्य वाटेन, म्हणजे सत्यजित रावांबरोबर जे काही झालं ते शत्रूच्या बाबतीत सुद्धा होऊ नये. पण तरी आता मला सगळ्यात जास्त चिंता वाटते ती मंजिरीचं, म्हणजे इथून पुढे मंजिरीचं भविष्य काय असेल. ती कोणता निर्णय घेईल, काय करेल. त्या माणसाचं घर सोडतानाचा असलेला खंबीरपणा मी काल गळून पडताना पाहिला. एक बाप म्हणून मी खूप विचारात पडलोय. स्वप्नील, मला एक सांग, हे सगळं होण्याआधी तुमच्यात काही बोलणं झालं होतं? म्हणजे आपण जसं ठरवलं होतं तसं? नाही, काहीच नाही. आणि काका मला असं वाटतं की तो विषय आपण सोडून देऊया सध्या. सत्यजित बाबतचं पिक्चर आधी क्लिअर होऊ दे. माझ्या भावना माझ्यापाशी, त्यांच्यात काहीच फरक पडणार नाही. पण सध्या मंजिरीच्या आयुष्यात जी प्रॅक्टिकल इमोशनल गुंतागुंत निर्माण झाली आहे ती सुटू दे. काळावर सोडून देऊया आपण, तोच ठरवेल. नैन तुम्हारे दर्पण मेरा
चरण तुम्हारे मन अर्पण मेरा, अब तो दर्शन दे दो बाबा, अब तो दर्शन दे दो बाबा मेरे बाबा. अभिनंदन, तुमचं मनपूर्वक अभिनंदन. मी दादा होळकर तुमचं वैयक्तिक अभिनंदन करतो आणि संपूर्ण होळकर परिवार तुमचं वैयक्तिक अभिष्ट चिंतन करताय. पनिशमेंट टाइम सुरू. आणि मला पण आज मी काही चूक नाही केली. तुम्ही चूक नाही केली, हीच तुम्ही फार मोठी चूक केली. कारण तुम्ही काही बरोबर केलेलं आम्हाला पावत नाही. कारण तुमचं चुकणं हे तुमचं शिक्षण असतं. कारण जो शिकतो संख्ये हे बघा, चुकलात की नाही तोच शिकतो असं पाहिजे. चला पनिशमेंट टाइम सुरू. तुम्हारी शरण में तांबडे बाबा हे जे चिंतन गीत आहे हे तुम्ही ड्युएट गायचंय. म्हणजे एकदा स्त्रीच्या आवाजात एकदा पुरुषाच्या आवाजात. उदाहरणार्थ, तुम्हारी शरण में तांबडे, स्त्रीचा आवाज. तुम्हारी शरण में पुरुषाच्या आवाजात. असं वैविध्य आवाजातून दाखवता आलं पाहिजे. सुरू. तुम्हारी शरण में तांबडे बाबा, मेरे बाबा तांबडे बाबा. फोन आलाय पुन्हा तरी घ्या. हा, तुमच्या आवाजात बोला. हा, 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 बोल रे. काय? अरे काय सांगतोस काय? ही बातमी पक्की आहे? अरे वा. कधी 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 घडले? अरे मग भाड्या आज काय फोन करून सांगतोयस? कधी? कुठे कुठे? हा, हो, बर, अच्छा. हे छोटं छोटं फोटो फोटो. मला कमाल झाली. मुधोळकरच्या गाडीला ऍक्सिडेंट झाला, तो मेला. परवा त्याची गाडी घाटात कोसळली. खूप मोठा ऍक्सिडेंट झाला. अहो, त्याच्या घरावर आपला माणूस आहे ना पहारा ठेवायला, त्यानं त्याचाच फोन होता. हा, त्याची बॉडी नाही सापडली. आता एवढा मोठा अपघात झाल्यानंतर माणूस मरणारच ना, एवढ्या मोठ्या घाटात गाडी काय पडल्यावर. तुमचा शत्रू गेला, मालक मुधोळकर मेला. त्याची भले बॉडी सापडो नाही तर न सापडो, मेला एवढं नक्की. जय तांबडे बाबा. वाईट झालं. आधीच वाईट झालं. आमचा मित्र आम्हाला सोडून अतिशय वाईट झालं. हे सगळं अतिशय वाईट झालं. हे सगळं मैंने तुम्हारे दर्पण मेरा, त्यांच्या आत्मा शांती द्या. कारण तुम्हारे मन हसू नका होळकर. अर्पण मेरा. अब तो दर्शन दे दो बाबा, अब तो दर्शन दे दो बाबा, दे दो बाबा. शत्रु मेला सैच नाही, काही लढायचंय.
म्हणजे रे बरं झालं आलीस पोरे. काय काय झालं? मला आधी सांग, सत्यजितरावांचा काही नाही, काही नाही. देवा परमेश्वरा, अरे काय म्हणत तुझ्या बाबा? तुम्ही काहीतरी म्हणत होतात ना मावशी? शुभ्राला सकाळपासून रड लागलीये बघ. अगं काय केलं ऐकत नाही बघ. अगं दादाने तिला बाहेर फिरवून आणली, कुळकुळा वाजून खेळवण्याचा प्रयत्न केला, मी दिष्ट बी काढली तिची. काय केलं थांबत नाही बघ रडायची. तिला काही त्रास तर नसेल ना? मला नाही वाटत तसं. मला वाटतं तुझ्या आठवणीत असेल तिला. सकाळ जवळ नाहीस ना तुझ्या. हे बघ चल चल, तू तिला जवळ घेतलीस ना का शांत होईल बघ. हा चला. शुभ्रा, अगं ओ नाही नाही माझ्या बाळा, काय झालं काय झालं? हे बघ सकाळ असंच रडणं चालू आहे बघ तिचं. नाही, काय झालं माझ्या बाळाला? नाही शाळेनं माझ्या बाळाशी रडायचं नाही. हो ते बघ ते बघ ते बघ ते बघ, आई आली परत. मावशी मावशी काय होतंय हिला? ती शांतच बसत नाही. आपण डॉक्टरांकडे नेऊया का हिला? तिला नक्कीच काहीतरी होत असणार. वय वय मी दादांना सांगून येत. नाही नाही बाबांना नका सांगू. माझा फोन आहे बाहेर, तो घेऊन या. मी डॉक्टरांना फोन करते, आपण दोघी जाऊया. मी करीन ड्राईव्ह. बर. शुभ्रा नको रडूस ग बाळा. तुला गाणं म्हणून दाखवायला तुझे बाबा पण नाही. आज चल के तुझे मैं दिखलाऊं दुनिया की नई राहें, जहाँ गम भी न हो आंसू भी न हो, बस प्यार ही प्यार पले एक ऐसे गगन के तले. म्हणजे रे अगं फोन. मावशी मी खूप मोठं पाप केलंय. शुभ्राला तिच्या बाबांपासून सोडून. नाही म्हणजे रे असं नको. चुप. मोतीवरेबाई, तुमचा प्रियकर, तुमचा प्रेमी, तुमचा लवर दादासाहेब होळकर हिअर. मी बोलतोय ऑनलाईन. कशाला फोन केलाय तुम्ही? मी तुम्हाला किती वेळा सांगितलं की शिंक का आली, मृत्यू का आला असे प्रश्न आपल्याला पडतात का? तसा दादा होळकरचा फोन का आला असे प्रश्न पडून घ्यायचे नाहीत आणि आम्हाला विचारायचे नाहीत. समजलं तुम्हाला? मिस्टर होळकर मी घरी आहे. मग मी कुठं म्हटलं मी जंगलात आहे हो. पण बातमीच अशी आहे, तुम्हाला सांगितले ना तुम्ही नाचायला लागल आणि तुम्ही आम्हाला जर म्हटलं ना की जंगलात जाऊ मुलासोबत तुम्ही नाचा तरी आम्ही नाचलो असतो. आताही आम्ही नाचून दाखवू शकतो तुम्हाला. एवढा आनंद झालाय आम्हाला, पण तुम्हाला दिसणार नाही ना. दॅट्स व्हाय आय एम होल्डिंग माय सेल्फ बॅक. एक मिनिट, काय झालंय नक्की सांगाल मला प्लीज?
अहो काय झाले काय काय झाले काय अहो इथं आई नाताळात दिवाळी साजरी करायची वेळ आली इथं दिवाळी साजरी करतोय आम्ही मुधोळकर गॉड मुधोळकर डेड मुधोळकरचा मुर्दा पडला मोतीवाल्या पायी काय काय बोलताय तुम्ही हे कळतंय का तुम्हाला? सत्य तेच बोलतोय सत्य तेच बोलतोय आम्ही सत्य बोलतो तांबडे बाबूने आम्हाला नेहमी सत्य बोलायला शिकवलंय कारीन दरी मुधोळकर देवा घरी दिस इज फॅक्ट नाही 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 होऊ शकत तुम्ही खोटं बोलताय हे नाही होऊ शकत सत्यजित असं अहो काय होऊ शकत नाही दोन गाड्या एकमेकांना जाऊन टकरू शकत नाहीत का एखादी गाडी झाडावर जाऊन ठार दिशा आदळू शकत नाही का माणूस मरू शकत नाही का तसं आहे तुम्हाला सांगतो मोतीवाल्या बाई आग हटी की दुर्घटना घटी हे संतवचन तांबडे बाबांचंच आहे बघा कसं लागू पडलं इथे आम्ही ते देऊन टाकले संबंधित खात्याला तेवढेच मदत नाही पण मला मला कोणी सांगितलं नाही हे हे कसं शक्य आहे? अहो, मी त्यासाठीच फोन केला ना तुम्हाला त्याची ही बातमी नाही हे सगळं खानदानाला एक सवय अर्धवट फोन टाकला लोकांचं बोलणं ऐकून घ्यायचं नाही आनंदाची बातमी सांगायला फोन केलाय आनंदही व्यक्त होत नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आम्हाला भरपूर आनंद झालाय आम्ही फार खुश आहोत मावत नाही हा आनंद नाचलं पाहिजे आनंद व्यक्त झाला पाहिजे कसा तरी असं नाचलं पाहिजे खूप 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 नाचलं पाहिजे कुठे बघायला कुठं नाही पण कोण नाही आपण दरवेळेस का तुम्हाला प्रेक्षक पाहिजे काय पाहिजे प्रेक्षक तुम्हाला काय पाहिजे प्रेक्षक आपलं अजिबात प्रेक्षक नाही पाहिजे आपलं आनंद जास्त नाही 2 मिनिटं श्रद्धांजली व्हायला पाहिजे देव त्यांच्या व्रतात मला देव त्यांच्या परत आत्म्यास शांती देव श्रद्धांजली होऊन झाली आता आनंद व्यक्त करायला काही हरकत नाही आनंद झाला की नाही तुम्हाला तुम्हाला आनंद व्हायला श्रद्धांजली व्हायला पाहिजे जितका आनंद तेवढंच दुःख इतरांच्या दुःखात आपण सहभागी झालं पाहिजे आज या प्रसंगी मुधोळकरांचे मित्र होते भाषणही केलं पाहिजे मला जावं लागेल तिकडे भाषणाला काय बोलतो तुम्ही आमच्या जवळचे स्नेही होते आमच्यात व्यावसायिक वितुष्ट होतो हसायला होतं हसायला न्यायला पाहिजे आपल्याला लोकसभेत असता कामा नाही कसं कंट्रोल करायचं बा मुधोळकरांचे जवळचे स्नेही होते व्यावसायिक वितुष्ट होतो पण एक व्यावसायिक व्यावसायिक ओला असं भाषण करणार आपण त्याच भाषण नाही करणार सुहास काय प्रिया सुहास प्रिया काय झालं? सत्यजितचा ऍक्सिडेंट झालाय त्याचा फोन आला होता तो म्हणत होता की कोणाचा फोन आला होता? गौरांचा विहंग भाऊजींचा कोणाचा? मला आत्ताच्या आता तिथे जायचंय. प्रिया थांब तुला तिथे जाता येणार नाही म्हणजे आपल्याला इथे राहून सुद्धा काही ती न्यूज कळेलच काय बोलतोयस तू? सुहास सत्यजितचा ऍक्सिडेंट झालाय मला माहितही नाही तो कधी झाला कसा झाला तो आहे कुठे आता तो कालच झालाय पण अजूनही तो काय हो चारू अत्यांचा सकाळीच फोन आला होता. सुहास तुला हे सकाळपासून माहिती होतं आणि तू मला आत्ता सांगतोय यासाठी जीव घेऊ शकते मी तुझा. प्रिया नाव नको घेऊस माझं आधीच हे मूल देऊन माझ्या आयुष्याची वाट लावलीस आणि आता वर ही कारस्थानं या गुन्ह्याची खूप मोठी शिक्षा भोगावी लागणार आहे तुला सुहास देसाई खूप मोठी शिक्षा.